म्हणणं माय गाणं एवढंच काय शर्मा लागते व माय म्हणणं माय गाणं. पूर्वीकडच्या आजी बोलत बरं अशा म्हणणं माय गाणं. मग तिनं गाणं सुरू केलं. मले नवऱ्यानं मारलं व शेजारी नात्या बाई बरे दिवाईने दारू पेला यानं बाई फटाका फोडला शेजाऱ्याचा कापूस जडला व लोकांना गद्या सारखा मारला व शेजारी नात्या बाई. काही आहे काय आहे का सांगा. ते म्हणतात ना रातभर पकडलं काही नाही सापडलं. बस तसंच आहे महाराज आहे. मग तरी पण एक म्हातारी उठली आणि म्हणते ओ माय काय गय हाय तुया असं म्हटलं महाराज तिले. तिला आणखी चांगलं वाटलं. मग तिनं आणखी गडवं जोडलं. सूर्योदय नांदन दिलं उभार्यानं बाजरी नेलं सारं विकून टाकलं तोंड दारू पिऊन घरी आलं मले दड दड मरलं. काही ऐकायचं नाही. तरी दुसरी म्हातारी उठली आणि म्हणे ओ माय काय हृदय बरेलाय व तुया. असंच असते महाराज. आपली भक्ती खरी नाही. पूर्वी काळच्या कविता मला माझ्या दादीने सांगितली होती. म्हणजे माझ्या वडिलांची आजी ती आता पण जिवंत आहे. तर मग तिने मला म्हणजे दुपार झाली की ती मला अशाच गोष्टी सांगते गाणे सांगते पूर्वी काळच्या कविता सांगते. मग महाराज तिने मला एका दिवशी कविता सांगितली. चल ग सई कुठं ग बाई चल ग सई कुठं ग बाई अशी एक कविता होती. पण मला ते आता आठवत नाही. खूप दिवस झाले त्या गोष्टीला. मग मी विचार केला की त्यांना इतके छान छान गाणे होते ना आम्हाला कसे गाणे आहेत. 5वीच्या लेकरांना बघा कसे गाणे आहेत. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच कान तसेच कान. काही पण कविता जोडतात महाराज. लहान लेकरांना तर काही पण कविता आहेत. आहा टमाटर बडे मजेदार ओ टमाटर बडे मजेदार. काही आहे का महाराज याच्यात. नाही. आपला विषय कशाचा चालू होता. भक्तीचा. भक्ती तशी करावी का महाराज. नाही. भक्ती कशी करावी जशी राष्ट्रसंतांनी सांगितली महाराज. हो